तरी सुद्धा बोलतो याचं कारण एकच आहे, भावकर साहेब आहेत, प्रकाश अण्णा शेंडगे साहेब आहेत, खरमाटे साहेब आहेत आणि आमचे प्राध्यापक आहेत. या ओबीसीच्या मोठ्या नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लागावं हा रात्री 12 वाजता जरी संकल्प केलात तेवढ्यासाठी मी इथे आलेलो आहे. याचं कारण सांगतो की तुम्ही समोर बसलेले आहेत, आम्हाला बोलायला मिळेल की नाही यासाठी नेत्यांची स्पर्धा आहे. तुमच्या मनात तर किती खूप मोठा आहे, तुम्हाला पण बोलायचं आहे. प्रश्न असा आहे की देशामध्ये जो संभ्रम पसरवला जातोय तो समता आणि विषमता यातला. प्राध्यापक आहेत, फरक स्पष्ट करा हे त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. आणि प्राध्यापक माणूस आपली संघटना कशी घडवतो हे मी आज बघितलं. आज प्रॉब्लेम असा आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मी ओबीसी आहे. मग तुम्ही ओबीसी आहात, मग आमच्याच विमानतळाला ओबीसी नेत्याचं नाव तुम्ही उद्या का नाही देत? त्याला 3 महिने का लागतात? त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलतात की माझा डीएनए ओबीसी आहे. अरे तुम्ही ब्राह्मण, तुम्ही शूद्र कसे होऊ शकता? तुम्हाला जर शूद्र व्हायचं असेल तर मनुस्मृती जाणावी लागेल. त्यानंतर जरांगे पाटील म्हणतात आम्ही कुणबी झालो, पण कुणबी म्हणजे कोण? शूद्र, आणि तुम्ही क्षत्रिय. मग हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सगळ्यांना शूद्र व्हायची वेळ कोणी आणली? ती आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं. आणि म्हणून यांना सगळ्यांना असं वाटतं की आता आम्हाला मागासवर्गीय व्हायचं आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपल्या डोक्यातला संभ्रम घालवायचा असेल तर सभेच्या सुरुवातीपासून ज्यांना हे कळतंय त्यांनी बोललं पाहिजे. मोठे नेते आले की आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, तुमच्याकडे मोबाईल आहेत, तुम्ही एक व्हिडिओ क्लिप घरातून सुद्धा टाकू शकता. मला अत्यंत वाईट वाटतं की ते भावकर साहेब आहेत, आमचे प्रकाश अण्णा शेंडगे आहेत आणि महाराष्ट्रातले सगळे तुम्ही आहात. ही मुंबईमध्ये आमची 200 गावठाण आहेत, पण 200 गावठाणातल्या लोकांना आम्ही शूद्र आहोत हेच कळलेलं नाही, आम्ही ओबीसी आहोत हेच कळलेलं नाही. कारण धर्माचं जे प्रभाव आहे ते सांगतात की ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या लपवत आहेत. म्हणजे या देशाचं शोषण जर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी केले तर शोषित कोण आहोत? आम्ही आहोत. म्हणून भावकर साहेबांना बोललो तुम्ही भाषण करा. कारण कुळ कायद्याची लढाई कुणबी, आगरी, भंडाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लढली. आणि म्हणून जरांगे कधीही कुणबी होऊ शकत नाही, देवेंद्र फडणवीस कधीही ओबीसी होऊ शकत नाहीत. ते जे सांगतात ना डीएनए आमचा आहे तर डीएनए तुमचा आहे. मग का रे दिबा पाटलांचं नाव जाहीर केलं परवा? सांगा ना मला, प्रॉब्लेम काय? म्हणजे बोलायचं एक आणि करायचं एक, हा संभ्रम ज्यांनी निर्माण केलाय तो संभ्रम दूर करण्यासाठी या सभा झाल्या पाहिजेत. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि आज आमचे काही आगरी कोळी लोक विचार मंचावर होते. एवढा मोठा समाज ठाणे, रायगड, मुंबईमध्ये सत्ताधारी समाज आहे. विमानतळ बनवण्याची ताकद आमचे नेते रामशेठ ठाकूर आणि जयंत म्हात्रे यांच्यामध्ये आहे. 2 हनुमान आहेत. ते विमानतळ बनवू शकतात तर चालवू पण शकतात. मग अदानी पाहिजे कशाला? धारावीच्या डेव्हलपमेंटला अदानीची गरज नाही, ही मुंबई आमची आहे. परंतु आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांचा प्रॉब्लेम आहे, आम्ही मनाने आजही गुलाम आहोत. तुम्ही जर स्वतंत्र असतात तर इथे फडणवीस मुख्यमंत्री झाले नसते, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नसते आणि अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री झाले नसते. कारण ओबीसीची संख्या आमची जास्त आहे. ही गुलामी आहे ती मनाची आहे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की ब्राह्मणाचा जन्म हा मुखातून झाला ब्रह्मदेवाच्या, क्षत्रियांचा जन्म बाहूतून झाला आणि वैश्यांचा जन्म मांड्यातून झाला आणि शूद्र सगळे पायातून जन्मले. ही गुलामगिरी धर्म म्हणून आम्ही अशीच जपलेली आहे. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की आम्ही या देशाचे मालक आहोत, आम्ही आमच्यावर राज्य करू शकतो, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलेलं आहे, तेवढी गोष्ट मनात आला. आणि मी हृदयापासून आपलं उपकार आगरी समाजाचा नेता म्हणून मान्य करतो की तुम्ही दिबा पाटलांचं आंदोलन जवळजवळ समाप्त केलं होतं आमच्या नेत्यांनी. तुम्ही जर दिबा पाटलांचं नाव घ्यायचं बोलताय, नाव द्यायचं बोलताय, मग ओबीसी शब्द का नाही घेत? भावकर साहेब तुमच्या समोर विचारतो मी की आमच्या कुठल्याही आग्र्याला विचारा, का नाही ओबीसी म्हणत तुम्ही? दिबा पाटील हे ओबीसी नेते आहेत, मग ओबीसी शब्दाची भीती का वाटते? त्यांना भीती वाटते या देशाच्या पंतप्रधानांना काय वाटेल, मुख्यमंत्र्यांना काय वाटेल, उपमुख्यमंत्र्यांना काय वाटेल, अशा प्रकारची भीती ओबीसी मध्ये आहे. तुम्हाला सांगतो दादा की तुम्ही लोकांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. ज्या दिवशी ओबीसी बोलेल अरे तलवार काय आम्ही पण धरू शकतो, आम्ही रत्नागिरीच्या समुद्रात इंग्रजांचा आरमार बुडवलेला आहे आगरी कोळी भंडाऱ्यांनी, पराक्रम तुम्ही आम्हाला शिकवता? आम्ही इंग्रजांचा आरमार बुडवू शकतो, तुम्ही कोण आले? तुम्ही कुठले क्षत्रिय? तुमचा सगळ्या ठिकाणी पराभव झालाय.
तुम्हाला इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीजांनी तुमचा पूर्ण पराभव केलाय, तरी तुम्हाला खोटं सांगता की आम्ही पराक्रमी आहोत, आम्ही राज्यकर्ते आहोत. दाखवा ना तुमचा पराक्रम इतिहासात कुठे येतो. आणि म्हणून मनाची गुलामगिरी घालवा ही विनंती करतो. आणि आगरी कोळ्यांच्या सोबत आज सगळे लोक आहेत, अशीच मैत्री भावना ठेवा. मी सरांना सांगितलं की आपल्या समाजाला या सिडको क्षेत्रात कायमस्वरूपी उतरण्यासाठी सिडकोचा प्लॉट आम्ही द्यायला लावू, कारण हे आमचे भाऊ आहेत आणि हे काम करण्यासाठी अशाच संख्येने येत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.